बऱ्याच वेळेला मानवी मेंदूला खरेदी करायला भाग पाडणारे काही सायकोलॉजिकल ट्रिगर असतात. सो तुम्ही कधी विचार केलाय का, की एखाद्या सेलमध्ये फक्त 2 तास शिल्लक आहेत असं म्हणल्यावर विक्री वाढते. आपल्याला पण दिसलं, की 2च प्रॉडक्ट शिल्लक आहेत तर आपल्या हृदयाची धडधड वाढते. किंवा प्राइस 999 बघितल्यावर आणि 1000 बघितल्यावर ती 999 फार स्वस्त वाटते आणि पटकन प्रॉडक्ट घेतो. तर हा योगायोग नाही, याला न्यूरो मार्केटिंग म्हणतात. आणि संशोधनानुसार 95% खरेदीचे निर्णय हे सबकॉन्शियस माइंड म्हणजे ऑटोमॅटिकली पटकन घेतले जातात. फार लॉजिक वापरून घेतले जात नाहीत. सो यामध्ये न्यूरो मार्केटिंग फार महत्वाचं ठरतं. सो आपण काही मी मगाशी म्हटलं सायकोलॉजिकल ट्रिगर्स असतात. तर काही ट्रिगर्स आपण बघू, की न्यूरो मार्केटिंगमध्ये काय ट्रिगर्स असतात. सो मगाशी एक मी गोष्ट सांगितली, की 2च प्रॉडक्ट शिल्लक आहेत किंवा 2 तास शिल्लक आहेत ऑफर संपायला. तर याला म्हणतात स्कार्सिटी प्रिन्सिपल. स्कार्सिटी म्हणजे काय, की दुर्मिळता, टंचाई, की एखादी वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तेव्हा त्याचे मूल्य अचानक वाढते. डिमांड सप्लाय आपण ज्याला म्हणतो असं. की फक्त 5च जागा शिल्लक आहे किंवा ही ऑफर रात्री 12 वाजेपर्यंत आहे. तर मेंदूला ना फोमो तयार होतो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. ही गोष्ट आपण आत्ता नाही घेतली, आज नाही घेतली, तर ती आपल्याला मिळणार नाही. सो मानवी मेंदूला एखादी गोष्ट गमावण्याची संधी दिसली किंवा भीती दिसली रादर, तर आपल्याला खरेदी करण्याची इच्छा पटकन होते. सो दिस इज फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड इज सोशल प्रूफ, ज्याला आपण हर्ड मेंटॅलिटी म्हणतो, की सगळे करतात म्हणून मी पण करेन. सो बऱ्याच वेळेला मार्केटिंगमध्ये अशी एक टॅगलाईन वापरली जाते, की 10,000 समाधानी ग्राहक किंवा नामवंत व्यक्ती, की या लोकांनी सेलिब्रिटीने आमचे प्रॉडक्ट वापरले. तर सगळेजण करतात म्हणून मी पण ते करून बघतो. बऱ्याच वेळेला आपण काय बघतो, हॉटेलमध्ये दारात गर्दी असेल तर आपल्याला वाटतं, की हे हॉटेलचं जेवण पण चांगलं असेल. किंवा डिजिटल जगामध्ये हजारो रिव्ह्यूज 4.5 प्लस असतील तर आपण म्हणतो, की लोक इतके चांगले म्हणतात तर यांचा प्रॉडक्ट सर्व्हिसेस चांगले असतील. तर याला आपण म्हणतो सोशल प्रूफ. सो दिस इज सेकंड सायकोलॉजिकल ट्रिगर. आणखी एक सायकोलॉजिकल ट्रिगर आहे अँकरिंग बायस. त्याला आपण सोप्या भाषेत जरा किमतीचा खेळ म्हणू. म्हणजे एक किंमत अँकर म्हणून दाखवायची, की पहिल्यांदा म्हणायचं आमच्या प्रॉडक्टची किंमत 10,000 आहे. मग ती खोडायची आणि मग खाली लिहायचं ही 10,000 ची गोष्ट तुम्हाला 1,599 ला मिळणार. सो यामध्ये काय होतं, ग्राहकाच्या डोक्यामध्ये 10,000 हा अँकर बनतो आणि मग 1,599, 1,499, 1,999 ह्या गोष्टी त्याला कमी वाटायला लागतात. सो आपणच क्रिएट केलेलं असतं. पण यामध्ये 999, 1,999 हा ग्राहकाला छोटा आणि नफ्याचा आकडा वाटायला लागतो आणि मग प्रॉडक्ट खरेदी करण्याचं प्रमाण वाढतं. चौथा सायकोलॉजिकल ट्रिगर आपण बघूया न्यूरो मार्केटिंग मधला, तो म्हणजे रेसिप्रोसिटी म्हणजे देवाणघेवाण थोडक्यात, की आधी फ्री सॅम्पल द्या किंवा आधी काहीतरी द्या आणि मग बिझनेस मागा. म्हणजे थोडक्यात काय, की जेव्हा तुम्ही कोणाला काहीतरी मोफत देता तेव्हा ती व्यक्ती थोडक्यात तुमची ऋणी होते. ती तुमचं फ्री ई बुक बघते, फ्री वेबिनार, फ्री वर्कशॉप अटेंड करते, मोफत सल्ला घेते पहिला तुमचा आणि मग तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट विकायला जाता त्यावेळी ती विकत घेण्याची शक्यता वाढते, कारण त्यांनी तो प्रॉडक्ट ऑलरेडी अनुभवलेला असतो आणि मग जे वापरलेलं आहे तेच पुन्हा वापरूया या अंतर्गत तो प्रॉडक्ट खरेदी केला जातो. किंवा शेवटचा आणखी एक चांगला सायकोलॉजिकल ट्रिगर न्यूरो मार्केटिंग मध्ये वापरतात, ते म्हणजे ऑथॉरिटी म्हणजे तज्ञता. फॉर एक्झाम्पल एखादा तज्ञ काहीतरी सांगतोय म्हणजे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. म्हणजे तुम्ही काहीतरी विकताय, तुम्ही एखादा वेबिनार घेताय आणि तुमच्या मागे तुमचे मोठे मोठे सर्टिफिकेट टांगलेत, तुमचे अवॉर्ड्स दाखवले जातात. सो तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ आहे असं सिद्ध करणारा काही डेटा रिपोर्ट दाखवला की ऑटोमॅटिक तुमची ऍड मध्ये ऑथॉरिटी दिसते. एक एक्झाम्पल देतो, बऱ्याच वेळेला टूथपेस्टच्या जाहिरातीत एक डॉक्टर गळ्यामध्ये स्टेटस्कोप टाकून दाखवला जातो आणि टूथपेस्ट कुठली वापरायची, मग दात किडणी दाखवायची. यामुळे काय होतं, ऑथॉरिटी तयार होते. सो याला ऑथॉरिटी मार्केटिंग म्हणतात. सो मी हे काही ट्रिगर सांगितलं तुम्हाला, यातला कुठला ट्रिगर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये याच्या पुढे वापरणार आहे तुम्हाला नक्की कळवा. पुढच्या वेळी आपण याच्यावरती आणखी काही सायकोलॉजिकल ट्रिगर बघू शकतो.